जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात घरात शिरलेल्या कोब्रा जातीच्या सापाने मोबाईल पाहत बसलेल्या 3 वर्षीय चिमुकल्याला दंश केला। यानंतर मुलाला तातडीने उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याचा मृत्यू झाल्यानं डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्याचा आरोप या चिमुकल्याच्या आईवडिलांनी केलाय। मुलाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठा गोंधळ घातला। मुलाच्या नातेवाईकांनी मुलाला चावलेला कोब्रा सापही पकडून बरणीत भरून रुग्णालयात आणला होता। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांना याबाबत विचारलं असता उपचारात हलगर्जीपणा झाल्याचे सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावलेत। मुलाला चावलेला साप हा न्यूरोटॉक्सिक होता, त्यामुळे रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हाच त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती। डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आलं नाही असं डॉक्टर बनसोडे यांनी स्पष्ट केलंय। मी प्रकाशनगर शिवमंदिर रोडून आलेलो आहे। आमच्या मुलाला साप चावला 11:30 वाजता। आम्ही इकडं 11:40 बरोबर इकडे आलोय। इमर्जन्सी केस आम्हाला माहिती होतं इकडे घेतात म्हणून इकडे आलो। मॅडमला बोलतोय आम्ही का आमच्या मुलाला साप चावलाय बघा। काय बोलते, थांब जरा 2 मिनिटं। तरी त्याच्या या पोराच्या मम्मीने पेपर पण आणला, कवय धरा आमचा पेपर, तिचं नाव बिव घेतलं सगळं, त्या मुलाचे पोराचं नाव घेतलं, तिचं नाव घेतलं। बोलतं कधी चावलं साप, त्याला सांगतो आता 10 मिनिटं झाले। तरी त्यांनी कमसे कम आम्हाला अर्धा घंटा तिकडंच उभा केलं। त्याच्यानंतर इकडं पाठलं, इथं येऊन तरी आम्हाला 15 मिनिटं इथं बी थांबवलं। त्यांच्यानंतर त्याला पोराला सुई दिली, त्यामध्ये थांब बोलते 10 मिनिटं आम्ही बघू, रक्तबिक्त घेऊन सुई दिली, बोलते थांबा 10 मिनिटं थांबतो आम्ही, त्याचं काय रिएक्शन आहे त्यानंतर आम्ही बघू। त्याचा या पोराचा वडील बोलला, बोलते 10 मिनिटाच्या नंतर आमच्या मुलाला काय झालं तर तुम्ही भरपाई करणार का? बोलते जास्त बोलू नको, तू थांब बोलते। त्याच्या बापाला बोलते तुम्ही थांबा, बोलते जास्त बोलू नका बोलते। तर त्या पोराचं रक्त चाललंय, म्हणलं मॅडम रक्त चाललंय। बोलतं आता जर का रक्त नाही जाणार त्याचं, बोलतं रक्त तू डॉक्टर आहे का? मला बोलते तू डॉक्टर का? आम्ही डॉक्टर आहे अशा आम्हाला बोलतात ते लोक। आणि त्या पोराच्या हातात ते सुई निघली, आम्हाला बघा बोलतं चांगलं झालं ना सुई निघली तुम्हाला बोलते, असं आम्हाला उलटं भांडतच होते लोक। सदर बेबी 3 वर्षाची होती। त्या बेबीला मांडीला पार्श्वभागावर साप चावलेला होता आणि तो साप न्यूरोटॉक्सिक होता। तो बेबी शिवगंगानगर येथे राहते। तेथून इथपर्यंत यायला जवळपास अर्धा पाऊण तास तरी गेलेला असावा आणि सदर साप हा न्यूरोटॉक्सिक होता। न्यूरोटॉक्सिक म्हणजे अतिशय म्हणजे गंभीर स्वरूपाची बेबी साप चावल्यानंतर आपल्याकडे आलेली होती। तरीसुद्धा आमच्याकडं ड्युटीवर असणारे जे कर्तव्यावरील CMO होते त्यांनी ताबडतोब त्या बेबीला तपासणी केली, ताबडतोब तिचं ब्लड घेतलं, ताबडतोब IV लाईन लावली, ताबडतोब AHVची ड्रीप पण लावली। परंतु बेबी गॅस्पिंगमध्ये ऑलरेडी गेलेला होता आणि त्या बेबीला पेडियाट्रिशियन आणि सिनियर डॉक्टर, ज्या की MD पॅथॉलॉजिस्ट आहे, सिनियर डॉक्टर MD पेडियाट्रिक डॉक्टर यांनी स्वतः म्हणजे त्या रुग्णावर उपचार केलेले आहेत। तरी पण बेबी वाचवण्यामध्ये त्यांना यश नाही मिळालं। डॉक्टरच्या पुढं आल्या डॉक्टरांनी तपासणी केलेली आहे। आल्या त्याचा म्हणजे IV लाईन घेऊन लगेच AHV सुरू केलेला आहे। त्याच्यामध्ये कुठेही डॉक्टरांची कुचराईपणा झालेला नाही। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।